काही करीतो देवा ते सेवा समर्पे भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज आम्ही तुझे नेनो कोणा हेच मना मन साक्ष भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज तुका म्हणे जगन्नाथा तुका म्हणे जगन्नाथा हे अन्यथा नव्हे की भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदम् शिववीरैचिनुतं शरण्यम् भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्रीसन्ताचिया जे काही करीतो देवा ते सेवा समर्पे भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मज प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा संत महात्मे ब्रह्मदृष्टी ज्यांच्या आहे अशा संत महात्म्याचे अधिकारी पुरुषाची जी क्रिया केली जाते ते सेवा समर्पित होत असते। त्याचं कारण तुकाराम महाराज म्हणतात की संत आणि भगवान ब्रह्मज्ञानी आणि भगवान यात कोणत्या प्रकारचा भेद नाही अशा देव भक्ताचा देव संतांचा अभेद प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय। महाराजा अभंगात असं म्हणतात, जे काही करीतो देवा, हे देवा मी जे काही करतो कायने वाचने मनाने इंद्रियाद्वारा जे मी काही करतो ते सेवा समर्पितो नाही किंवा समर्पण होवो नाही। इथं भविष्य नाही ना वर्तमान नाही, समर्पे सरळ जे घडतं ते सेवाच, जे असेल चांगलं किंवा वाईट म्हणून जे काही करीतो ते सेवा समर्पे। याचं उत्तर तुकाराम महाराज देत असताना महाराज म्हणतात, हे नारायणा
तू सर्वांचा आत्मा आहे. सर्व आत्मत्व असल्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात किंचित कोणत्याही प्रकारचा भेद नाही. भेद नावाची वस्तू सिद्ध होत नाही. म्हणून महाराज म्हणतात भेद नाही सर्वात मना नारायणा तुझं मज. याचं कारण ही गोष्ट, माझी वृत्ती ज्या कालामध्ये इंद्रियद्वारा बाहेर जाते अशा कालामध्ये मी जगत पाहतच नाही. जग नोहे अवघा जनार्दन. या जे जे दृष्टी दिशे ते ब्रह्मरूप अशी माझी वृत्ती झाली असल्यामुळे, आणि हा माझा स्वसंवेद्य प्रश्न आहे. याकरता एखादं शास्त्र, एखादा पुरावा, एखादा व्यक्ती तो त्याला साक्ष देईल आणि ती गोष्ट सिद्ध करेल अशी गोष्ट नाही. जी गोष्ट स्वतः प्रामाण्य असते त्याला अन्य प्रामाण्याची गरज, प्रामाण्याची आवश्यकता नसते. महाराज म्हणतात या ठिकाणी माझ्या दृष्टीला दुसरं काही येतच नाही. आम्ही तुझे नेमणूक कोणा आणि हेची मना मन साक्ष. माझी वृत्ती जगात दुसरा पदार्थ म्हणून जाणतच नाही. आणि म्हणून तू आणि मी एक आहे असं ब्रह्मरूप अशी गोष्ट आहे. आणि तो माझा सुसंवेद्य अनुभव आहे. त्याकरता माझा मीच, माझंच मन त्याला साक्षी आहे महाराज म्हणतात. आणि मी जे बोललो हे जगन्नाथा, हे जगनियंत्या, मी जे बोललो ती गोष्ट यत्किंचित अन्यथा नाही. मला जसा अनुभव आहे तसंच मी तुमच्या समोर प्रतिपादन केलं. आणि म्हणून माझ्याकडून जे घडेल ते सेवा रूपाने समर्पित होईल. कारण तुझ्यात आणि माझ्यात कोणता भेद नाही असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल जे जे काही करीतो देवा ते सेवा समर्पे. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मत. प्रस्तुत चालला अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य गुरुवर्य माळू महाराज यांच्या हा पुण्यतिथीच्या प्रित्यर्थ चालला हा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा आहे. अत्यंत भव्य आणि दिव्य तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, नियोजकाच्या नियोजनाने बोलल्यानंतर बोलून ते बोलायला लागलं का मग ते सगळा घोळ होतो. मागच्या सारखा गेलो सगळा माझा घोळ होऊन गेला. तो कीर्तन राहतं कोण इकडे. माझ्या त्या सगळ्या भावना एवढं म्हणलं तरी जागृत होतात माझ्या भावना. विठाल असं तुकाराम महाराज या अभंगामध्ये एक महात्म्याची भूमिका प्रतिपादन करतायत. महाराज म्हणतात जे जे काही करीतो देवा ते सेवा समर्पे. अभंगाचा सरळ अर्थ आपल्याला दिसायला साधा आणि सोपा दिसतो, पण आपल्या संप्रदायामध्ये सेवा हा शब्द अत्यंत व्यापक आहे. अनेक अर्थाने, अनेक अंगाने, अनेक ढंगाने सेवा शब्द अत्यंत अर्थपूर्ण आहे, अत्यंत व्यापक आहे. ऋग्वेदापासून पुराणापर्यंत, महाभारतापासून मौली ज्ञानोबा महाराजांच्या हरिपाठापर्यंत, संस्कृत असतील, प्राकृत असतील, जी ग्रंथ आहेत त्या प्रत्येक ग्रंथात सेवा शब्द नाही असं म्हणेल तर ती हिंदू संस्कृतीची ग्रंथच नाही. तो प्रत्येक ग्रंथामध्ये सेवा शब्द आलाय. तो सेवा अत्यंत व्यापक रूपाने आलाय असं म्हणण्यापेक्षा सेवा या शब्दाकरता संपूर्ण ग्रंथ निर्मिती झाली आहे. म्हणून सेवा हा शब्द अत्यंत व्यापक आहे, अर्थपूर्ण आहे. अनेक ढंगाने, अनेक रंगाने, अनेक अर्थाने सेवा हा शब्द अत्यंत महत्वाचा, मजबूत आहे. सेवा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. जसं एखादी स्त्री अनेक पुत्रांना जन्म देते त्याप्रमाणे सेवा या स्त्रीच्या पोटातूनच संप्रदाय जन्माला आलेला आहे. सेवेच्या पोटातूनच भगवंताची निर्मिती झाली आहे. सेवा या स्त्रीच्या पोटातच भगवंताची निर्मिती झाली, म्हणजे सगुण साकार झाला. सेवा या शब्दातूनच संप्रदायाची निर्मिती झाली आणि सेवा या शब्दातूनच संत जन्माला आले आहेत. भले अवतारी असतील ते, तरी सुद्धा त्यांच्याकरता पात्याजवळ फार विस्तार नाही करायचा. मला एका वाक्यात सांगायचं, करील करुणी हरिदासी खरे आणि रूपाबळे तुका म्हणे आम्ही असून या जाण तुझं देवपणा आणली.
महाराज म्हणतात माझ्या सेवेने तू देव झालास, तुला कोण खात नव्हतं, म्हणजे माझ्या सेवेने तुला देव कोण आलं. माऊली ज्ञानोबा जन्माकरता रुक्मिणी त्या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, हे आपल्याला सर्व श्रुत आहे. किंवा एखादी व्यक्ती एखादा अभ्यास करून अभ्यास श्रवण नामस जे काही भगवंताची सेवा, त्या सेवेतून त्याचं संतत्व निर्माण झालेलं असतं. म्हणजे सेवेतून संतत्वही जन्म घेतं, सेवेतून भगवंतही जन्म घेतो, सेवेतून संप्रदायही जन्म घेतो. इतकी सेवा व्यापक आहे. आणि म्हणून सेवा करणं हे अत्यंत कठीण. ज्यांना सेवा शब्दाचा अर्थ समजला त्याला सर्व परमार्थ समज, त्याला सगळे ग्रंथ समजले. आणि ज्याला सेवा शब्दाचा अर्थ समजत नाही त्यांनी उदंड जरी शब्द पाठ केले त्याला काहीही ढेकळ कळलं नाही. सेवा सर्वांना कळतो असं नाही, सेवा सर्वांना समजते असं नाही, सेवा सर्वांनाच आवडते असंही नाही, आणि सेवा सर्वांनाच घडते असंही नाही. विठाल विठाल. सेवा फार दुर्लभ आहे, सेवा कठीण आहे. सेवेत भले भले नापास झाले, भले भले. आपली तर काय गोष्ट, आपण तर काठावर नाही जात सेवेची गोष्ट असे. आणि म्हणून सेवा हा शब्द फार व्यापक आहे. सेवा करण्याकरता सेवा तुकाराम महाराज म्हणतात, जे जे काही करतो देवा तेथे सेवा समर्पे. हे वाक्य सरळ आणि सोपं दिसतंय, पण याचं का म्हटले तुकाराम महाराज? अहो सेवेत पहिला औषधतेचा अत्यंत दुर्लभत्व, सेवेत दुसरा औषधकेचा अत्यंत गहनत्व, सेवेत तिसरा औषधकेत म्हणजे दुर्लभत्व आहे, गहनत्व आहे आणि शास्त्रीयत्व आहे. म्हणाली तशी कोणी सेवा करीत नाही, शास्त्राने चाकुरी घातली, त्यात शास्त्रीयत्व आहे. आणि चौथा आज औषधकत्व आहे. केलेली सेवा सेव्य मान्य व्हावी लागते, सेव्याला मान्य व्हावी लागते, त्यात शास्त्रीयता असावी लागते, त्यात मोठी गहनता आहे आणि त्यात दुर्लभता आहे. तुकाराम महाराज का म्हणते, जे जे करतो ते सेवा समर्पे. विठाल विठाल. सेवा सहज कोणालाही मिळत नाही. भगवान शंकरांना प्रभू रामचंद्राची सेवा करण्याची इच्छा झाली, पण ही उपाधी आली लागली, मला भगवान कशी सेवा करून देतील. आणि म्हणून भगवान शंकरला प्रभू रामचंद्राची सेवा करण्याकरता वानर व्हावं लागलं, हनुमंत व्हावं लागलं. अडचणी तर प्रत्येकाच्या पुढे असतात. बऱ्याच वेळा भगवान शंकर वानर होऊन, वानर याचा अर्थ काय, नर झाला असता तर घोटाळा झाला असता. मग आली काही सुविधा आली, मग आपल्या सेवेवरती जबाबदारी पडेल, वस्त्राची, खाण्याची, राहण्याची, गाडी, डिझेलचा खर्च, काय काय होतं ते माणसं काय सांगता येत नाही. असं आहे. त्याकरता म्हणजे नर नकोच, मग वानर. ना वस्त्र, ना निवारा, ना खाणं, माझ्यावरती कोण, माझ्या सेवेवरती, माझ्या भगवंतावरती कोणती जबाबदारी नको, वानर होऊन निघाल्यावरती तुम्हाला माहिती, घरचं मोठं भानगड असते, घरचीच भानगड उभी राहते. लोक म्हणतात यायचं होतं केलं, पण घरची अडचण तयार झाली. घरची नेमकं काय अडचण असते, आता आपल्याला काय भरी मला झालं माहिती, घरची अडचण काय, घरची काय अडचण असते, घरचीच अडचण उभी राहिली. पार्वतीने पिसोर काढला, पुढे निघाला, न विचारताच पुढे निघाला, सांगितलं नाही हे असं असं मला सेवा करा, मला यायचं म्हटलं. आगामी तिथं ब्रह्मचारी राहणार आहे, हे लफडं कुठं तुझ्या माझ्यावरती, मी तिथं ब्रह्मचारी राहणार, तुझं पुढे येतं काय, हे चालणार आहे, मला यायचं, मला सेवा करायची. आले आहे का नाही पंचायत होता, मग आता काय करायचं? भगवान म्हणजे ठीक आहे, तुला यायचं तर मी सांगेल तसं, हा तुम्ही सांगता तसं राहते. भगवान म्हणजे ठीक आहे, मग शेपटी होईल. पार्वतीला आदिमाया शक्ती, पार्वतीला शेपटी व्हावं लागलं. शक्ती म्हणजे शक्ती. हनुमंतरायापेक्षा सर्व उच्चतम कार्य शक्तीनेच केले, ती शक्तीच आहे. ती शेपटी, लंका कोणी जाळली, राक्षस कोणी मारले, पर्वत कोणी उचलले, हे सगळे आपण पाहतो. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या सेवेकरता भगवान शंकरला वानर व्हावं लागलं, पार्वतीला शक्ती व्हावं लागलं, आणि आदिमाया शक्ती महामाया सीता
सीतेला काय महामायेला सीता व्हावं लागलं. असं आहे. काय केवळ स्त्री नव्हे सीता ती निज भक्त तत्वता, सांडूनी राजभोग समजता आणि सेवेच्या निज स्वार्था वनात एक संपूर्ण जगाची आदी माया ही सीता बनून वनामध्ये त्याच्या सेवे करता बिगर चपलाची फिरत होती. सेवा सोपी आहे का ती? सेवा कठीण आहे गोष्ट, बरोबर आहे. म्हणजे भगवंताला वानर व्हावं लागलं, पार्वतीला शेपटी व्हावं लागलं, त्या आदिमायेला सीता व्हावं लागलं, ब्रह्मदेवाला जांबवंत व्हावं लागलं, इंद्राला वाली व्हावं लागलं, सूर्याला सुग्रीव व्हावं लागलं, शेष नारायणाला लक्ष्मण व्हावं लागलं, आणि शंख चक्र गदा यांना भरत शत्रुघ्न व्हावं लागलं, आणि सर्व समस्त देव यांना सर्वांना वानर व्हावं लागलं. भगवंताची सेवा एवढी दुर्लभ आहे. काय 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 करावं, काय काय करावं लागतं. असं निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तै, आणि त्यापुढे वानर गोवळ गाय सवेचा फिरत असो. ही सगळी गोष्ट सेवेची दुर्लभता प्रतिपादन करते. एवढी सेवा दुर्लभ आहे ती सहजासहजी मिळत नाही. आणि मग एवढी सहजासहजी मिळत नसताना तुकाराम महाराज म्हणतात, जे 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 काही गर्दो देवा ते ते सेवा सेवेतली दुर्लभता पाहता जे जे काही करतो जे जे करतो ती सेवा कशी घडू शकते. एक दुसरा मुद्दा आहे सेवेतली गहनता. सेवा करणं इतकं कठीण इतकं अवघड आहे, कारण का सेवा करत असताना आपल्या मनाची करता येत नाही. त्या भर्तृहरीने एका श्लोकामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. त्याने असं म्हणलंय, मौनान्मोका वाचपटलो यदि दृष्टपार्श्वभूते च तथा तथा प्रगल्भा शांत्याभिरु यदीर्न सहते प्रायशो नाभिजातः सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्यः. योग्याला सुद्धा अत्यंत कठीण अशी सेवा त्याला कळत पण नाही. सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्यः. योग्याला पण कळत नाही. म्हणजे जे योगी पाण्याहून चालू शकतात, आकाशातून चालू शकतात, स्वर्गातलं ओळखू शकतात, मुंगीच्या मनात ओळखू शकतात, वगैरे वगैरे वगैरे, असं भरपूर वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. मग असं योगी असताना सुद्धा योगी पण तिथं नापास होतात. का? अत्यंत गहन, कळत नाही, कठीण गोष्ट आहे. एखादा सेवा करायला लागला मौनान्मुख, जर तो काही न करता सेवा करायला लागला, गप बसून राहिला, काय म्हणत त्याला, तर मोकळं हे झालंय, कधी बोलतच नाही, मौनान्मुख. आणि मग काय, मौनान्मुखा वाचन पटुला, म्हणजे जर तो जास्त बोलायला लागला, चला बडबड करतो, नुसतं बडबडायचं. म्हणजे तो गप बसून सेवा करायला लागला तर त्याला मुका म्हणतात. बडबड करायला लागला हे वाचळच होते. असं आहे. दृष्टी पार्श्वभूती, जर जवळ इथं खेटून राहिला, तुला काय हक्क नाही काय, इतक्या जवळ हात असते, मग लांब गेला तो. दृष्ट पार्श्वभूती तथाच दूरता अपि अप्रगल्भ, दूर गेला महामूर्ख झाला, इतक्या लांब असते पुढे. जवळ राहिला तर जवळ काय राहिला, दूर गेला तर दूर काय गेला. गप बसला तर मुका झाला, जास्त बोलला तर वाचळ झाला. मग काय, शांत्या भिरूर येते,
मग तो काय झाला ते सहनशीलतेकरता आपला शांत राहिला, सहन करायला लागला. तर सहन करायला तर भितरे सगळं त्याला काही केलं नुसतं भेटायची ती पण भीत. आणि जरा थोडसा सहनशीलता जर तिने सोडली उद्धव झाला. काय याच्या बापाने हे आई बापाने हे शिकवलं का? याच्या कुळात का हिम कुलातलं जन्माला आले. मग आता बोलला तर वाचा, गप बसला तर मुका, जवळ राहिला तर बुद्ध, लांब गेला तर मूर्ख, सहनशीलता केली तर भेटला. आणि जर जास्त बोलला तर त्याच्या कुलापर्यंत जात. आणि म्हणून तिने असं म्हटलं, सेवा धर्म परम गहनो योगिनाम अपि अगम्य. सेवा धर्म अत्यंत कठीण. याचं कारण कठीण याचा अर्थ सेवा करत असताना माणसाला दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे करावी लागते. आपल्या इच्छेप्रमाणेच आपली क्रिया कधी घडत नाही. एका मिनिटाला हे ठरवतो तेच मोडून दुसऱ्या मिनिटाला ते ठरवतो. महिला स्वयंपाक करतात वेळी आज वांग्याच भाजी करते आणि वांग्याची भाजी पण वांगी खाली घेऊन वेळी घेऊ तर भाजी जुडीस भाजी सुकून जाईल, गेली वांग्या ठेवून लगेच भाजी घेते. तुमचं तसंच होतं, आमचं तसंच होतं. बरं नगरला जायला ठरलं होतं, सगळं काय झालं काय झालं जाऊ द्या आता ते उद्या जाऊ नाही तर नंतर जाऊ. म्हणजे मिनिटाला बदलत. म्हणजे याचा अर्थ आपलं जीवन आपल्या इच्छेप्रमाणे क्रिया घडत नाहीत. हे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. अरे मग दुसऱ्याच्या इच्छेप्रमाणे याची क्रिया घडणं हे योग्याला नाही ब्रह्मदेवाला नाही करता त्रास देते. अत्यंत गौर आहे. माझ्या मनात काय आहे त्या मनाप्रमाणे इच्छा, त्याची इच्छा जाणून तुम्हाला ती सेवा करायची. असं म्हणजे याचा अर्थ काय आहे, शैव्याच्या मनात जी गोष्ट आहे त्या पद्धतीने क्रिया करणं असं. तर कारण परात साधन क्रिया सेवा असं म्हणतंय. पर साधन सेवा म्हणजे जी सेवा करायची त्याचं कार्य यथा योग्य सिद्धीला जाईल त्याला सेवा असं म्हणतात. त्याचं जे कार्य त्याच्याकरता सहकार्य करणे जी क्रिया असे त्याला सेवा असं म्हणतात. आणि अशी सेवा करत असताना ही अत्यंत गहन, सहजासहजी कळत नाही आणि सहजासहजी घडत नाही. एकदा प्रसंग असा झाला, दुर्वास मुनी आले आणि सर्वत्र फिरायला लागले. भूतलावरती स्वर्गामध्ये सर्व लोक फिरत आले आणि मोठ्याने गर्जना करायचे. फिरत द्वारकेला गेले. चातुर्मासाकरता मला कोणी ठेवून घेता का? चातुर्मासाकरता मला कोणी ठेवून घेता का? आता असं म्हणता मला कोण ठेवेल? कोणी जर हो म्हटलं तर ते डायरेक्ट सांगायचे. काय सांगायचे? जर सेवेत रतीवर चूक झाली तर जाळून भस्म करून टाकील. आता कोणी सेवेला हो म्हणेल का? अहो माझ्याजवळ मी कोणाला काही म्हणत एवढं प्रेम देतो तरी लोकांनी माझा एवढा गोबाटा केलाय, माझ्याजवळच यायला तयार नाही कोणी. काही लोकांनी गंमत केली काय समजायला तयार नाही. आमचा नामदेव मोहिते गेला एकदा, मी ते पंढरपूर आलो, मला मोहन एकादशीची गोष्ट, आणि ते स्ट्रेस पंढरपूर प्रवास करून आलो. पोटात नाही काही, पाणी नाही, काय नाही, फार मग चक्कर यायला लागली. एकादशी ते बोलत नाही. आता मला एका खोलीमध्ये आता मी मग दूध तरी घेऊ थोडस, इतका प्रवास केला म्हणून मी कोणाला फोन कोणी इकडे डोक्याला काय करतो तेवढी काही फोन नव्हतं. पण कोणाला हाक मारतो मौन. आणि जर आता त्याच्यात जर बोलतो कोणत्या काय पडे मौन येईल तरी बोलत. फार माझी मोठी झाली आणि तिने जे पोटून घेतलं साहेब 6 वाजता तरी माझ्याजवळ असतो. आणि 9ला कीर्तन, त्या काळात 9लाच कीर्तन होते ते. आता अशी जिरली माझी तुम्हाला सांगतो. आता असं म्हटल्यावरती एकदा त्या मराठीमध्ये अशी एकादशी होती, मंत्री माजी मंत्री होता तो, त्याचं गोळा काढत घर होतं. ते आधीच वातावरण तयार केलं लोकांनी. ते एकादशी दिवसात महाराज बोलत नाहीत आणि महाराज काही खात नाही. आणि मग आता इतकं म्हणलं तर नवीन माणसाला कुठून असतं मराठीतले लोक ते. मग ते काय ते बाया पूर ते गोळकण होतं ना, ते असे येते नसे डोक्याचे. त्याने असं डोकलं, मी असं मला वाटतं कोणला तरी हात पाणी मी, म्हणजे मला काही पाणी दूध दे मग काही प्यायला. त्याने असं डोकलं, मी असं पाहिलं सेवा धर्म परम गहनो
दुर्वास म्हणला जर सेवा चुकली तर रतीभर चुकली तर जाळून टाकील कोण स्वीकारेल महाराज. शेवटी द्वारकेमध्ये चौकात चौकात फिरत होते, मोठमोठ्याने गर्जना घोषणा करत होते. शेवटी भगवान कृष्ण पुढे आले. ठीक आहे महाराज, मी तुमची चातुर्मास सेवा करीन. हा ठीक आहे. पण कृष्णा तू सगळं ऐकलं, हो ऐकलं. काय एक थोडी जरी चुकली ना, अख्खी द्वारका जळून टाकेल तुझ्या सगट. नाही महाराज, मी तुमची सेवा करीन. आले. दुर्वासाची गोष्ट, वेगळ्या ढंगात बसायचं, वेगळ्या ढंगात झोपायचं, कधी कपडे तर कधी बिगर कपड्याचं, भांडत्याच रात्री उठून खायला मागायचं. आता दुर्वास म्हणजे काय झरीकर महाराज हे? दुर्वास म्हणजे काय जंगली शास्त्र हे? चतकुल काढी त्यातले काठ काढून ठेवायचे, ते चतकुलीचा तुकडा खायचा. तो 60 खंडी एकदा खात होता तो. बर ती एक गोष्ट जाऊ दे. त्याच्या पुढची वाईट गोष्ट म्हणजे भलत्याच वेळेस त्यांना जे मनात येईल ते मागायचं. आता रात्री भरते ते खीर करून म्हणतो ते कसं काय म्हणजे वेळ माहिती नाही, काय मागे याचा भरोसा नाही. पण सांगत तुम्हाला कळू ते अंतर भगवंताची गोष्ट. सगळी सेवा करणे, रोज ते भलत्या वेळी उठणार, भलत्या वेळी खाणार, अर्ध टाकून देणार, एका दिवशी काहीच नाही खाणार, सगळं अन्न शिळं पडणार. हो 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 करतात. चातुर्मासाचा अंती वेळ आली, शेवट काय म्हणतो समारोप होण्याच्या वेळ आली. एके दिवशी तुळस मध्ये ते मला भूक लागली म्हणजे भलत्याच वेळी रात्री मला खीर खायची नाही. आता आहे थोडी खीर खायची, मग ते काय पळी भरी तर खीर भरतं, काय वाटी भरते खीर करून द्यायची. किती खातो भरोसा नाही, नाही म्हणायची सोय नाही. झाली सगळी व्यवस्था झाली, सगळी खीर खाल्ली, सगळी झाली. उरली खीर, खीर मध्ये कृष्णा तुझ्या अंगाला लागून सगळी अंगाला चोपडायला लावलं. रुक्मिणी आली, रुक्मिणी पाहत होती, त्यांच्याकडे हसत होती. तिला बोलून हिच्या अंगाला चोप पडली, तिच्या अंगाला चोप पडली. आता जानेवारी महिना असेल तर काय होईल बरं? हा थंडीचे दिवस असते तर त्याच्या अंगाला खीर. तिथं गाडी थांबली नाही, उठली, रथात जाऊन बसली. म्हणजे कृष्णा तू आणि रुक्मिणी रथ ओढायचा म्हणते, आणि दोघांनी ओढायला सुरुवात करायची. घेतला हातात चाबूक. आता ती परीक्षाच होती. सेवा धर्म परम गहनो. ती परीक्षात तर आपण परीक्षेत नापास होत असतो ना. ज्यावेळी परीक्षा येते, वारीची परीक्षा येते, कीर्तनाची परीक्षा येते, अमकीची परीक्षा येते, नेमकं त्यावेळी काहीतरी उदावतं आणि तिथं आपल्यावर लाल छाला पडतो. असा प्रकार होतो. आणि मग महाराज रुक्मिणी भगवान गोपाल कृष्ण आणि रुक्मिणी रथ वळायला सुरुवात केली. रथ वळता वळता किती वाटलं ती राजाची राणी ती. आता त्या राजराणीचं त्या राजकुमारीचे सुकुमारता मी तुम्हाला काय सांगू महाराज. भगवंताची सुकुमारता सर्व शास्त्राने संतांनी वर्णन केली. त्याच्या लाखपटीने ती सुकुमार होती. तिच्या पायात चपला नाही, वडायचं तो दिवस उगला, ऊन पडलं, ऊन लागायला लागलं. आणि मग ते सगळे वळायचे, सगळे यादव पुढे आले, काही महिला रडायच्या. हा काय प्रकारे, पण बोलायचं कोणी? जर बोललं तर आपले पण नुसतं पाहिलं तर खा, कोणी पाहायचं तिकडं, ते बोलायचं काही काम नाही. असं एकदा माणसाचं नाव बुद्ध पडलं, त्यांनी काही नाही केलं ना तर ते लई कठीण गोष्ट आहे. अजून त्या आश्रमात आता हे नवीन आता अलीकडचे कोण त्यांना काय नाही, त्यांनी छेडीच नाही पाहिजे. आता हे सगळे महाराज लोक आहेत ना, ते आले ते महाराज झोपलेत का ते कधी तिकडे दाराकडे येणारच नाही. ते असं पूर्वीच्या काळात तसं होतं. मी दार उघडलं का खडका मी घराला बोलत, पण मी कधी काही पोरलं काही बोलत नव्हतं. आताही काही बोलत नाही, काय मारतोय काय काय करत नाही. पण काय झालं, काय माझ्या कपड्यावर गेले असं कोणी तसंच बोलत. हा ना, काय करावं ते तर मला काही सुधारत नाही. मग त्याचं घरी कर मला लई वाईट वाटतं. मी ज्या लोकांनी मला एवढं वाईट टाकले सर, चुकून जास्त चुकून चुकून सुद्धा कोणाचा फोन नाही बघा. मला कशाला घेतलं कोणी कोणाला फोन केला का शरद सर काय करतो महाराज. आता तीन ते कोण असं म्हणलं होतं आपल्याला लाज वाटते. एकदम असं दूध पडलं म्हणजे तसंच होतं ती गोष्ट. आणि मग ते दुर्वासाकडे कोणी पाहा महाराज. झालं ते रथ वाढलं, पुढे झालं, शेवटी रुक्मिणी खाली पडली, तिच्या पाहाचं रक्त निघालं. भरपूर वर्णन केले अनेक पुराणामध्ये वेगवेगळं झालं. आणि भगवान कृष्ण तोडीत चालली, झालं तोडीत चालायचं. खूप जमला, दुर्वास खाली उतरली तसेच दक्षिण दिशेत चालायला लागल्यानंतर महाराज आता भगवान कृष्ण रथ टाकला त्यांच्या पाठीमागे. महाराज शांत व्हा, महाराज प्रसन्न व्हा, काय चुकलं क्षमा करा. गेले पुढे बसले, शांत झाले. कृष्णा तू माझ्या परीक्षेत उतरला, खरं सेवेचं महत्व तुला कळालं, पण एक मोठी चूक केलीस म्हणजे तू.
आता एवढं करून म्हणजे बरोबर झाली तरी चूक म्हणजे काय चूक, सगळ्या अंगाला खीर लावलीच म्हणजे पण तळपाय नाही लावली, तिथं धोका झाला म्हणजे तुझा, तिथं तुझं वजर दे झालं म्हणजे तू आजरा मरेत इच्छा मरणी आहेस. ज्यावेळी तुला अवतार संपायची इच्छा होईल त्या दिवशी तुझा अवतार संपेल, तोपर्यंत तुझ्या अंगावर कोणत्याही प्रकारचं शस्त्र चालणार नाही. तळपायाला त्या व्याधाचा बाण लागून भगवंताने अवतार संपवला सर्वांना माहिती. आणि रुक्मीकडे वळून पाहिलं, बेटा तुझ्या अंगात तू खीर लावलीस, तुला त्रास झाला आणि मी तुझं येत घरातून मिळतो सगळं सामान गोळा करून त्याला काढी लावली होती. दुर्वास म्हटले तुमचं सामान पण जळालेलं नाही बेटा, तुझ्या अंगाची कांती सर्व जगात तुझ्या इतकी कांती कोणाची राहणार नाही. तुझ्या अंगाचा सुगंध येईल आणि तू सर्व जगात पूज्य बसील. भगवान कृष्णाच्या आधी तुझी पूजा केली जाईल. रुक्मिणीचेच रूप आहेत सगळ्या देवी वगैरे असे. इतकी कठीण याला म्हणतात सेवा धर्म परम गहनो योगी नाम अगम्य विठाल विठाल. तर रामचंद्र अवतार संपायची वेळ आलेली होती आणि एके दिवशी भगवान रामचंद्राकडे काळ पुरुष आला. आणि काळ पुरुष आल्यानंतर त्यांनी समजा रामा मला तुझी संग एकांतात बोलायचं चालेल म्हणजे. आता काळ पुरुष महाकाल होतो का, ठीक एकांत पाहिजे, घरातून कोणी प्रवेश नाही केला पाहिजे. जर प्रवेश केला तर त्यांनी प्रवेश केला तर त्याला मोठी शिक्षा ठेव. आता विश्वासाचा माणूस पाहिजे ना. कोण आहे विश्वासाचा? लक्ष्मण भाईया. लक्ष्मणाला हाक मारे, लक्ष्मणा काहीही झालं तर कोणाला आत सोडायचं नाही, मुंगीला सुद्धा सोडायचं नाही. आता लक्ष्मणला ठीक आहे तुमची आज्ञा पाळी म्हणजे भगवंताची आज्ञा पाळण्याकरता तर अवतार घेऊन आले होते ते. तसं नको म्हणजे शस्त्र बाण नाही करायचा, खडवे घेऊन उभा, खडवे घेऊन उभा केला दारामध्ये, कोणालाही हात सोडायचं नाही. तर काल पुरुषाच्या भगवंताच्या तळ घरामध्ये बाता चालल्या काय चाललं होतं ते काय लिहिलं नाही पुढे ग्रंथात. त्यांचं भाषण चालू, संभाषण चालू, संभाषण रंगात आलं आणि अचानक वशिष्ठांची स्वारी आली, नीट निघाली. आता काय करायचं? आता काय करायचं? आता राम सेवा करायची, रामाची आज्ञा पाळायची, आज कोणाला प्रवेश करायचा नाही. काही झालं तरी नाहीतर बाहेर आधी ठणकवलं होतं, बाहेरच तुझा शिरछेद करी हे झालं होतं. काल पुरुषांनी एवढं कबूल करून घेतलं होतं, तुझा शिरछेद करीन आज जर कोणाला सोडलं. वशिष्ठ आले चालले पुढे, तुम्ही महाराज आतमध्ये जात येत नाही. जात येत त्याला काय अडचण नाही, आज जायची परवानगी नाही, मी तुला विचारलीच नाही. पण आतमध्ये कोणाला सोडायला नाही सांगितलं, दुसऱ्याला मला काय सांगत होती तू, कोणाला दुसऱ्याला सांग. लक्ष्मणाच्या अंगात दरदरा घामाला. आता काय करायचं? आता करायचं काय? आज जर नाही सोडवतो वशिष्ठासारखे काय म्हणतो आपण त्यांची आज्ञा रामापेक्षा शिरसावून त्या सगळ्या कुटुंबाला आज सोडावं तर आज्ञा मोडण्यासारखी गोष्ट याला धर्मसंकट म्हणतात महाराज. आणि मग त्या सेवेत पास होणं याला म्हणतात सेवा धर्म कर्म गहनो. किती कठीण प्रसंग येऊन ठेपला. वशिष्ठ ऋषीने विचारच केला नाही, सळात गेले. सळात गेले होते ठाक करून झाला, बोलायचं बंद झालं. हा ह्या आता आलीच कशी काय, तुझा सेवक असा कसा काय, त्यांनी कशी काय आज्ञा मोठी. आले बाहेर, लक्ष्मण सगळं माहिती. हातात खडगं घेतलं, प्रभू रामच्या दादा हेच खडगे माझं शिरछेद. पुढे वशिष्ठांनी सारस्वत केली, मला तो पुढचा प्रश्न सांगायचा नाही, मुद्दा मला एवढा सांगायचा आहे की या ठिकाणी सेवा धर्म परम गहन इतका कठीण योग्याला न कळणं. लक्ष्मण सुद्धा तिथं नापास झाला. दुर्वासाच्या बाबतीमध्ये काय प्रसंग झाला? एकदा संकाधिक ज्या काळामध्ये भगवंताच्या दारामध्ये वैकुंठामध्ये पहारा करत असताना एके दिवशी भगवान म्हणले त्या जय विजयाला, एक आतमध्ये कोणाला सोडू नका, मी आता ध्यान चिंतन करतो. आणि अशा अवस्थेत महाराज ते संकाधिक आले, रांगत 5 वर्षाचे मुलं उघडे नागडे अंगोर बोर कापले आगे चालले. त्या जय विजयांना असं लावलं अडवलं, हे सरक मागे पुढे जायचं. असं कोण अडवणार म्हणजे आम्हाला जगात कोणी आवडत नाही. आम्ही पुढे, आम्हाला सर्व अप्रतिम गती आमची, आम्हाला पुढे कोणी आवडत नाही. आता पुढे जाऊन द्यावं तर अडचण, नाही जाऊन द्यावं तर अडचण. त्या संकाधिकांनी त्यांना डायरेक्ट शाप देऊन ठेवलं, जा बेटा तुम्ही 3 जन्म राक्षस व्हा. रावण कुंभकर्ण शिशुपाल वक्रदंत, हे 3 जन्म त्यांना राक्षस व्हावं लागलं. त्यांचा काही दोष होता का? नाही.
सेवा धर्म कर्म गहन. जशी सेवेमध्ये दुर्लभता असते तशी सेवेमध्ये अत्यंत काठिण्य आहे, दुर्लभत्व काय गहनता आहे. तरी तुकाराम महाराज म्हणतात जे जे काही करतो देवा ते ते दुर्लभता आहे, सेवेत एवढी गहनता आहे. तर जे जे काही करीतो देवा असं कसं काय. तिसरा औषध काय, तिसरा मुद्दा आहे सेवेमध्ये शास्त्रीयता असते. तुमच्या आमच्या मनाने सेवा ठरवून चालत नाही, मनाला येईल ती क्रिया करून चालत नाही. तद्विज्ञार्थम सद्गुरु सद्गुरु काय सद्गुरु सेवाम अभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्म किंवा गीतेमध्ये असून तत्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आते आणावे तरी संताया भजावे. आणि पुढे काय आहे, तरुण तरी तन मनु जीवे चरणाशी लागावे आणि आगरवता करावे. कुंट्या मारून ठेवल्या 100 ठिकाणी. जे जे काही करतो देव ते काय हित कसं काय कुंटी मारून ठेवली. तनु मनु जीवे चरणाशी लागेन अगरवता करावे. अशी काय सेवा कशी काय जमते महाराज. सेवा करत असताना एका ग्रंथकाने 6 औषधक सांगितलेत. सेवा करत असताना पहिली गोष्ट त्यात स्वार्थ घुसता कामा नाही, दुसरी गोष्ट अविवेक होता कामा नाही, तिसरी गोष्ट बेजबाबदार होता कामा नाही, चौथी गोष्ट उद्धटपणा येता कामा नाही, 5वी गोष्ट अप्रामाणिकता होता कामा नाही आणि 7वी गोष्ट अहंता येता कामा नाही. 6 औषधक आहेत सेवेत. नामस्मरण करा, तत्वज्ञान घ्या, कायेने करा, वाचेने करा, मनाने करा, गुरूंची संतांची करा किंवा भगवंताची करा. हे 6 औषधक येतात. आणि म्हणून सेवा करत असताना स्वार्थ येतो. माणसं मंदिरात पानफूल घेऊन जातात तर काही घेऊनही जात नाहीत, पण एवढं गठुडं देवा पुढे ठकीचं लग्न होते, ठकीला मुलगा होते, त्याच्याही मुलाचं लग्न होते, त्याला पोरग होते, गाई स्मित राहू दे, तिला दूध देऊ दे, दुकान चालू दे, आमक तमक होऊ दे, काय काय मागतो देवाच्या लक्षातच राहत नाही. धनन दे, पुत्रन दे, भार्यान दे, आमक तमक एवढं करतो दे. हे काय स्वार्थीची गोष्ट महाराज. दुनिया फार लबाड आहे महाराज, लोक फार लबाड, आपलं मन फार लबाड. आपण देवाला पण फसवतो, आपण संताला पण फसवतो, आपण गुरुला पण फसवतो, अरे आपण आपल्यालाच फसवतो. इतकी गद्दारी, इतकं मन विचित्र आहे महाराज. सहज काही करत असताना असा स्वार्थ त्यात घुसतो. सेवा ही निस्वार्थ असतं. सेवेचा निस्वार्थ आत्मा आहे. सेवेचा आत्मा निस्वार्थीपणा हा आत्मा आहे. पण तसं घडत नाही. काहीतरी स्वार्थ घडत, काहीतरी स्वार्थ पुढे येतो माणसाच्या. नाही काय केलं मी सेवा केली एवढं तरी माणसाला ज्ञान व्हावं एवढं तरी सांगायचा प्रयत्न करतो, मी तर सगळा घोळ होतो. प्रेमाची गोष्ट आणि सेवेची गोष्ट, ज्या कला तुम्ही बोललात त्या कला तुम्ही 100% फसता. जी गोष्ट क्रियेतून सिद्ध होत असते तिला जर शब्दात आणलं तर ती कलंकित होते, त्याचा विषय संपून जातो, त्याला अर्थच राहत नाही. आणि शक्यतो त्या गोष्टी होतात. प्रेम नेहमी शब्दात ओढल्या जाते. सेवा क्रिया ही शब्दात ओढल्या जाते. हो, सेवा ही शब्दात ओढल्या जाते, सांगितल्या जाते, केल्या जाते, दाखवल्या जाते. काहींना ते एवढा उताड येतो, कुठंतरी 2-5 हजार मंदिराला देतो, त्या फरशीत याचं नाव लिही, बापाच्या प्रित्यर्थ, आईच्या प्रित्यर्थ, याच्या प्रित्यर्थ, याचा नातू, त्याचा पंजा, त्याचा घर देतो तरी कशाला देणार आहे. महामूर्ख कशाला परमार्थ करतो.
अरे काय सेवा स्वार्थ घुसलाय. मराठी म्हण आहे, ह्या हाताने दिल्ली ह्या हाताला कळू नये म्हणतात की नाही. होतंय का असं बापा शपथ घेऊन सांगा, घडतंय का असं. कोणी दार हो आमचं यादीला नाव लिहिलं का, काय तर महाभारत सप्त्यात वर्गणी नाव आहे का. माझं नाव कसं काय नव्हतं, मी सही शॉर्ट पण बसलो होतो नाव ऐकण्याकरता. आता त्या कागदावर तुझं नाव लिहिले नाही, काय पार तुझा बुद्धार होणार आहे, लगेच पांढरं तुझ्या पुढे घेऊन उभा राहणार आहे. काय माणसं काय प्रकारे सेवेत स्वार्थ घुसतो महाराज. सेवेत जर स्वार्थ घुसला तर सेवाशी राहतच थोडी का थोडी परिणामी आयुष्य ते घ्यावे खरे, पण तसं होत नाही. असं जसा सेवेत स्वार्थ घुसतो तसा माणसाच्या त्या ठिकाणी अविवेक येतो. सेवा ही विचाराधीन असते, विवेकपूर्व असते. सेवा करत असताना त्यात नक्की अविवेक येतो. दवाखान्यात गेलं, डॉक्टर माझी म्हातारी आजारी रामक तमक झालं. डॉक्टर म्हणत काय त्या म्हातारीला हलून औषध दे म्हटलं. घेतलं ते आलं घरी आणि गोडबाटली दूध चमचा घेतलं. जे गटा गटा म्हातारी हालायला गटा 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 घेऊन द्या रे मला मारितो का औषध देतो ना. डॉक्टर आहे डॉक्टर म्हणला म्हातारीला हलून औषध दे. मोर का रे म्हातारी आली तो का बाटली आली तो. याला काय विचार म्हणतात, याला काय विवेक म्हणतात काय, याला काय विवेक म्हणतात ते म्हणजे कळत नाही. सेवा करत असताना त्यात विवेक येतो, विचारपूर्वकच झाली पाहिजे. सेवेला जी करते तर विचारपूर्वकच झाले पाहिजे. गेलं दवाखान्यात जेवण झालं का 2 चमचे घ्या. आता एवढं चक्कर द्यायला गेलं हॉटेलमध्ये, काही जेवण घेतलं 2 चमचे ते चमचे धुते पुष्टी घातले केशला 2 कानावा गटून काय चमचे चोरे का म्हणलं. तू छान म्हणलं बघ डॉक्टर गेलं काय जेवण झालं 2 चमचे घ्या. औषध 2 चमचे घेतो का चमचे खिशात घ्या. जेवण झालं 2 चमचे घ्या. चमच्यात तुम्हाला नाही चमचे म्हणत तरी तुम्ही ऐकच मला पण म्हणायचं का. विवेक पाहिजे सेवेमध्ये, नेहमी विवेक पाहिजे. म्हणजे जसं निस्वार्थ पाहिजे भगवंताची कोणाचीही सेवा करा निस्वार्थ. मंदिरात जायचं कितीतरी प्रमाण आहे, मला प्रमाण म्हणण्यात काय हे नाही स्वार्थ असं आहे. म्हणजे प्रमाण भगवंताच्या मंदिरात गेलं, नामस्मरण केलं. आपण तर वारकरी जर सोडली कारभारी महाराज मला नाही वाटत कोणी आपण नुसते भिकारचो दिवळ भिकारी. साईबाबाला गेले, शेगावाला गेले, देवीच्या मागे नुसते वक 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 वक. हे मागू का ते मागू, ते मागू का हे खाऊ का ते खाऊ. आणि काशाला काय करतो मात्र कीर्तन करू करू मेलेले माणसं 700 वर्ष झाले. समाजात काहीच बदल होईल, काही बदल दिसत नाही समाजात. मला काही बदल कीर्तन ऐकून मूर्ख तसे. अहो कीर्तन माझं 12 वर्ष राहिले मग वैष्णव देव पालखी पडते वर्षाला. काय सांगा तुम्हाला, काहीच कळत ह्या माणसाला. मलाच वेळ लाज वाटते देवा आपल्यात काय प्रवास. तो नाही विषय तुमचा नाही विषय ते तुमच्या ट्रिप आहेत त्या. पण मला त्याचा अभिमान आहे. हे बघा ते कष्टाचे पैसे, ते कष्टाचे पैसे घरगर महाराज माझे विद्यार्थी चुकून कधी लाचार आणि कधी लाल घोटेपणा अजिबात नाही. कष्ट करा, कष्ट करा. मला ते सांगून होतं महाराज कष्ट करा. मग ते सांगते कष्ट करा, कष्ट करा. आणि म्हणून पोरं जे आले कीर्तन करायचं, आला परमंत करायचं. ते पण त्यांना मला कोणी सांगायला पैसे मागितले तसं कधी घडणारच नाही असं. मग आता काय व्यवसाय करतो, कोणता करतो, एक व्यापार येतो, व्यवसाय येतो, त्याचा काय विषय येतो, तुमचा काय विषय येतो. तुम्ही काय दिवेला म्हणून थोडेच जाता, मग काय जाता तुम्ही. आणि मग कीर्तन पैसा कमवण्यापेक्षा चांगल्याने काय केलं तर काय विषय येतो. लोकांना कीर्तनाचे 40,000 45,000 50,000 घ्यायचे ते का नका पान पाडून होते पान काढू पुढे लोक माझ्या नावाने जाऊ दे. काय काय सांगत होतो तुम्हाला काय घेणं काय का सांगायला. पंगत होतर बस तुम्ही जरूर असला पाहिजे. मंदिरात जातात कीर्तन आहे का, गावागावात महाराज आहेत. महाराज मंदिरात जाताना काय करावं, महादेवाला जाताना कोणते फुलं न्यावेत, कोणत्या अक्षता व्हाव्यात, गणपती जाताना कोणतं फुलं न्यावेत, कोणत्या अक्षता व्हाव्यात, याचा विचार आहे, याचा विवेक आहे. असे काय अडचण नाही.
गणपतीची एकनिष्ठेने सेवा करा, ती देवताच आहे. देवीची एकनिष्ठेने ती देवताच आहे. पण नाही त्या गोष्टी कसं काय करतात, जाऊ द्या. म्हणजे सेवेमध्ये स्वार्थ निस्वार्थी सेवा झाली पाहिजे, शास्त्र आहे. दुसरी गोष्ट, विवेक आणि विचार असला पाहिजे, पण अविवेकाने सेवा होती. आणि तिसरी गोष्ट, बेजबाबदार, जबाबदारीच ते लय बेजबाबदार माणसं म्हणजे तिथे एखादी जबाबदारी टाकावी. ते जबाबदार म्हणजे तिकडं तो मेला समजायचा. त्याला काही तिकडं अडकून मेला ना, आता तुम्हाला सांगतो, माग बेजबाबदार गेला महाराज कोंडून गेला निघून गेला. एकदा मला एका मी संडासात कोंडलं होतं महाराज, ते काय नाही चालतात ते लावून ते गेले निघून ते. असं ते बेजबाबदार ती गोष्ट. तो सेवेत बेजबाबदारी नसली पाहिजे. असं सेवेत बेजबाबदारी नसली पाहिजे. जबाबदारी असते त्या काळामध्ये, ती जबाबदारीने जशी शास्त्राने सांगितली तशी ती गोष्ट पार पडली पाहिजे. असं तिथे बेजबाबदार 2 शिष्य होते. माझ्यासारखा म्हातारा माणूस होता. आता 2 शिष्य 2 लाडकेच होते. आता ते काय होते, एक म्हणलं महाराज मीच रोज काम करतोय, काय करते. अरे म्हणजे अर्धा अर्ध काम करावं. मग ते त्यांच्या विचारांनी वाटून घेतलं अर्ध काम. बरं म्हणजे चालेल. हे बघ मी आंघोळीला पाणी दिलं का, मग तू कपडे द्यायचे. म्हणजे तू कपडे दिलं का मी आंघोळीला पाणी दिलं. झालं. तू जेवायला वाटलं का, तू भाकरी वाढायची, मी काढून वाढायची. ठरलं दोघं तास. तू तो पाय दाबायचा, मी हा पाय दाबायचा. तू अंथरूण टाकलं का, मी वरून पांघरून करायचं. कम्प्लीट करेक्ट झालं. घेऊन खाली तयार करून तसे काम करायचं. आता अचानक तिच्या बिचारीच्या आईचं काय आजारी पडलं, ते 9 निघून गेलं. आणि सकाळी मार उठली, बसली आंघोळीला. येणे आपलं पाणी दिलं, पाणी ओतलं, बसला चांगली आली. आता महाराज त्याला अंघोळ पाणी, थंडीचे दिवस. अरे हे सकाळ मारी मग टावेल ते तुकाराम, ते आपल्याला नाही जमायचं बोलून. टावेल त्याची पारी. आणि कुठे गेला, तो गावाला गेला. आपण मग आता ते म्हणतावेल वाटलं तर घ्या. आपण एक नेहमी एक पाणी एक वचन आपलं कधी बदल हे बाय लिहिलंय, पाणी दिलं तर कपडे त्यांनी द्यायचे. अरे पण भले मग सत्यवता घ्या, ते मला सांगायचं नाही. आता ते तसेच कपडे हारले, वली केली, टावेल घेतलं, झालं सगळं झालं. जेवायला बसलो. त्याने आपलं अंगण गोतलं का भाकरी, ते तुम्ही ते पहा. अरे पण आता मला काढून मला उठता येत नाही. अरे म्हातारा माणूस मी असं, ते आपल्याला काही सांगायचं नाही. आपण ठरलं, माझी जबाबदारी मी पार पाडली. मग आता तो गेला, सेवा करायची हे कशी काय गोष्ट आहे. झाले महाराज सरकत गेले, भाकरी घेतली, खाली बेचारे झालं, झोपले, अंथरुणावर झोपले. आता अंथरुणावर झोपल्याच्या नंतर आता नेहमीप्रमाणे एकला ठरला का, ते पाहिलं कोणतं पाय आपल्याकडे उजवा पाय, त्याला उजवा पाय दाबायला, खाना 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 दाबा. महाराज म्हणजे दारला ती गेलं, दार लावलं. महाराजांच्या डावा पाय उचला आणि उजव्या पायावर काढ टाकलं. आपल्या पायल्याचा पाय, ही कोणती पद्धत आपण नाही सहन करायचं. म्हणजे असं विचारच नाही केला, गेला निवड दंड्याचा जेवण टाकला, एका ठोक्यातच गुड गाव. अरे मेलं मला नाही त्या जागा, आपल्या पायचं पाय टाकायचं नाही. हळद जाऊन बांध कस तरी दुसऱ्या दिवशी माझ्या पायात काय झालं. अरे कशाचं तुझा पाय माझ्या काय वाट नाही केल्या, त्या पायावर पाय मी आडी टाकली तर तिने म्हणली एवढा दंड घेतला माझ्या गुडघ्यावर आणला. अरे 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 माझ्या गुडघ्याला दांडा मारला काय तिने, त्याच्या पायावर थोडं घेऊन त्याच्या पायावर पाहतो. बेजबाबदार. सेवेमध्ये स्वार्थ चालत नाही, विवेक चालत नाही, बेजबाबदार चालत नाही. जबाबदारीनेच करावं लागत असतं. असा प्रकार आहे जबाबदार. आणि दुसऱ्या गोष्ट आहे उद्धट. ते अरे का घेतो कायदा नाही, अरे पाणी प्याले एक आत्ताच तर ढोसलंय. हे उद्धटपणा कशी काय गोष्ट. मग आता हे तुम्हाला गंमत सांगितली. आपण मंदिरामध्ये जातो त्या काळात उद्धटपणा घडतो, तुमच्याकडून आमच्याकडून. असे कारभारी माझा आम्ही त्या चंद्रभागे स्नान करायला जातो तिथं होतो त्या काळात. आता काय म्हणतो 20 वर्षाचा अनुभव देतो. काही माणसाचे पण कपडे काढून ठेवले का, असं ते हलगट उधळासारखं धडा
हरी ओम चंद्रभागी हो त्या मंदिरात गेलं का त्या शंकर हरी ओम दना 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 घंटा वाजतो. आणि काय सेवा आहे का त्या बुद्धटपणाला काय सीमा आहे तुझ्या चंद्रभागा आहे माता आहे हळूच जावं दर्शन घ्यावं आपल्याला नम्र प्रेमाचं तीर्थ आहे ते आपलं पाप धुणार आहे ती मंदिरात गेल्यानंतर किती हळुवारपणाने गेलं पाहिजे शांतवृत्तीने गेलं पाहिजे असं मोठे बोलत आहे असं वाटतं त्या दुसऱ्या माणसाला वाटतं नसतं बरं आलं तो बरं झालं असतं त्याला काय म्हणतात हा बुद्धटपणा सेवेत उद्धरण ज्ञान शिवाय असतो दिल्या टांगड्या बसून ही बुद्धटपणा आहे तो संतांनी भजनात कीर्तनातच तशाच गोष्टी होतात भजनात तशाच गोष्टी होतात बऱ्याच लोकांचं माझ इथे हा ते होतं काय की खेटर घालून करतात काय माणसं काहीतरी विचित्र करतात उघड्यात द्या टाकतात माझं बऱ्याच लोकांचं बिघडलंय लोक फक्त एवढ्या गोष्टी करतात फक्त भजना करतात मी माझी इतका मौन माझी इतका प्रेमळ माणूसच नाही मला म्हणण्याचं काय नाही पण जर का कोणी त्या परमात्मा जर केली का मेला ते समजा मला सोडून गेलेत महाराज लकोपती गेले कोठे दिले तुझ्या माझं बंद नाही पडत असं मी ते भानगडीत नाही भजन सुरू झालं दिंडी सुरू झाली ना ते काय म्हणतो आपण ते शिस्तच भान करते आज 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 समज तोच प्रकार आहे भजन सुरू झालं का ते माझं डोकं गरम होतं तिने असंच बसलं पाहिजे ठोकलं समजायचं असंच बसलं पाहिजे असेच त्रास झाला पाहिजे तासभर बसायचं 6 तास बसायचे 2 तास बसायचे शिवीत उद्धटपणा काय कामाचा मंदिरात जात असताना भजन करत असताना पण संतापाशी बुवा असावी मर्यादा आणि फलकटाचा धंदापूर फोडी पण जाऊ द्यायला लांबायला मुद्दा सांगायचा सेवेमध्ये उद्धटपणा नको जरी तुमचा नवरा लय रोजच्या परिचयाचा असला तरी नवऱ्या करता सेवा नसते ही गोष्ट लक्षात घ्या नवऱ्या करता सेवा नसते अरे तुम्ही वाळूचा महादेव पूजित आहे दगडाचा महादेव पूजित आहे दगडापेक्षा महाराज माझी लई इच्छा सेवा करायची पण आमचं असं ते येतात तुला त्याचं करायचं काय येऊन तू नरकाला जाऊ तुला काय त्याचं करायचं तुझी सेवा तगडी तुझ्या सेवेला फल देणारा भगवान आहे माझ्या विठोबाचा काय सासरे भाव आणि आपण देव होय बोल असं आहे तो सगळ्यांच्या याच्या आमच्यात कुठं ताकद आहे तुम्ही आमच्या पाया पडता आमच्यात गोंग्यात काय ताकद तुम्हाला तुम्ही पाया पडता त्याचं फल देणारा तोच आहे तुम्ही कीर्तन ऐकता त्याचं फल देणारा तोच आहे आमच्याकडे नाही ते गोष्ट तसा तुम्ही जर वाळूचा महादेव करून पुजता मंदिरात महादेवाच्या मंदिरात दगडाची पूजा करता का बोलतो का कधी तुम्हाला बोलत नाही ना तर काय पूजा करता का तुझी भावना आहे तुमची देव भावना आता त्या दगडापेक्षा आणि वाळूपेक्षा आहे जिवंत माणूस काय कृष्ण भावनेच येतो दगडात देव नाही माणसात देव नाही देव तुमच्या भावीच विद्यते देवा भावी विन देव अनेक प्रमाणे त्याला मुद्दा असा आहे आपल्या मनातली जी भावना असते तीच गोष्ट असते आणि म्हणून पतीची सेवा करत असताना गुरूंची सेवा करत असताना दूर व्हा ग बसून बुद्धटपणा केला जवळ संभवतो की पूर्वीच्या काळामध्ये कॅसेट राहायची कॅसेट काय माहिती त्याला काय म्हणते ते कसं कॅसेट भरून काढायची होती एकदा आम्ही केला काकला सर आणि कोणाचा त्या काळात काय मी असं फळाची पाहिल्यापासून यावं एक म्हणलं ते बीडलाही चांगलं करते ते काय करून देतात तिकडून कॅसेट केली आम्ही नगरला कीर्तनाची काकलीची काय घेर येते बीडला आता इकडं टाकलं सगळं नगर येते सुधारलेलं तिकडून मला फिरत नेलं मला आता त्या कॅम्प्युटर मध्ये कॅसेट घातली का नेमकं कॅसेट भरत आली का खटकन लाईट जाते पुन्हा गरज थेट माग पहाटे 5 वाजले म्हणलं भाऊ ती कॅसेट कुणाचं नाव दे मी आपला जातो म्हणलं तशी गोष्ट आहे सेवेत एक दोष संपला की पाठीमागचं सपाट होता एवढं मला तुम्हाला सांगायचं सेवेत उद्धटपणा आला स्वार्थ आला बेजबाबदार घुसलं हेच घुसलं तर इथून पाठीमागची केलेली सेवा सपाट होते पुण्यवाद आता आपला असा प्रकारे म्हणून सेवेत उद्धटपणा चालत नाही आणि प्रामाणिकपणा माणसं परमार्थ कोणाला तरी दाखवायचा म्हणून करतात नाही चुकते गोष्ट कोणीतरी पाहावं म्हणून तुम्ही करता तुळशीला पाणी घालायचं ना कोणतरी मग तुळशीला तुळशी इथं तुळशी इकडे पाणी होते ती का कोणी मला पाहत तिने पाहून तुला काय करत इथं पाय नाही काय तोच प्रकार होतो मग घरातली सेवा असेल संतांची असेल गुरुचे असेल कोणाचे असेल प्रामाणिकपणा नसतो महाराज
मला प्रामाणिकपणाचं फार गोड उदाहरण सांगता येईल मला ते. दुसरं नाही सांगत, आपल्या घरातलं सांगतो. आता हा विषय तसा आहे तो. असे बरेच आमचे विद्यार्थी असे नुसतं मार दुर्लक्ष, कावळ्यासारखं गण लावायचा मार दुर्लक्ष, आंघोळ करायची मार दुर्लक्ष, अभ्यास करायचा मार दुर्लक्ष, त्याला प्रामाणिक म्हणतात. असं कसं काय होऊ शकतं? ते थंडी दिवस असले का ते उठायचं, कपडे काढायचे, दुसऱ्या पोरणे आंघोळ केले, ते गंध कसं ते गंध घेतलं का जगा रे का हे मार मार आंघोळ न करतात, गंध लावायचा ते दुसऱ्याचाच गंध घेऊन लावायचा. तू का मारच खवते म्हणून मार करता करतो काय? कशी काय गोष्ट आहे? स्वतःशी काय प्रामाणिक, आपलं काय, आपली काय गोष्ट आहे? मग आता कोणा करता जर तुम्ही कोणाला खुश करण्याकरता जर ती सेवा करू लागले तर तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाहीत. आणि म्हणून मंदिरात जाताना, पूजा करत असताना, पारायण करत असताना, एखाद्या महात्म्याची सेवा करत असताना माझ्या मनाशी मी किती प्रामाणिक आहे त्या प्रामाणिकावरती सेवेची गोष्ट अवलंबून असते. ती तिथं तुमची प्रामाणिकता त्याला कोणी सिद्ध करत नाही, ते सुसंवेद्य प्रश्न आहे. म्हणून सेवेत प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि शेवटची गोष्ट त्यात अहंकार येता का म्हणजे सहजता असली पाहिजे. लांबला विषय तर जाऊ दे, संपवतो विषय. सेवेत कधी स्वार्थ येऊ नये, सेवेत कधी अवियुक्ता येऊ नये, सेवेत कधी बेजबाबदारपणा घुसू नये, आणि सेवेत उद्धटपणा येऊ नये आणि अप्रामाणिकपणा येऊ नये. प्रामाणिक पाच व्हायला, पण प्रामाणिक व्हायचा. नित्य केल्याशिवाय खायचं नाही. आता नित्य केल्याशिवाय खायचं नाही, पण तुमच्या तोंडात शब्द जर निघा ना, काय करतो म्हणजे आता हे काय प्रामाणिक गोष्ट? एक लावले ना, नित्यम राहिले त्याला फरक काय पडतो? प्रसंगी तो काही, अरे परमार्थ हा धर्म 100% पाळावा लागतो. आणि धर्म हा नेहमी सवडीप्रमाणे करावा लागतो. धर्माकरता शरीर, परत देश, काल, वस्तू, व्यक्ती सगळ्या सज्ज असावं लागतात, तेवढी धर्म करता येतो. हा धर्माला गोष्टी चालतात काय? असं तब्येत दे म्हणजे मग चमच्याभर पिरू असं का? हा धर्म 100% पाळायचा, मेला तरी चालेल, हा धर्म 100% पाळायचा. धर्म कोणत्या सवडीप्रमाणे वय झालं त्याला चालता येत नाही, थंडी आजारी पडे त्याला पूजा करता येत नाही. धर्म नेहमी सवडीप्रमाणेच करायचा असतो. मग नाही नित्यनेम झाला, पण असं अप्रामाणिकपणा करू नको, घुमघुमकू काय करू नको, उभी वाच नको, एकच वाचतो का ते काय त्याला कळतं ना सगळं. आज प्रसंग त्याच्यावर आला नाही, त्या रेल्वेत कोणी प्रवास करायला लागला का, मी आंघोळ नाही केली, नाही नित्यनेम नाही केला, मला नाही खायची तर मी संध्याकाळपर्यंत. अरे तिने काय होतं भल्या माणसं, एवढी तुझी तू स्वतःशी प्रामाणिक नाही. भगवान सगळं जाणतोय ना ही गोष्ट. तुम्ही महाराजांनी करून घेईल ना केलं तर चालतो, म्हणजे मग ती सगळं नित्यनेम करायचा, त्याचा त्याचा अर्थ होतो प्रामाणिकपणा आणि अहंता. जाऊ असं मुद्दा सांगत होतो. सेवा ही गोष्ट अशी आहे. सेवेत पहिले काय सांगितलं? दुर्लभता आहे. सेवेमध्ये दुसरं काय सांगितलं? गहनता आहे. आणि सेवेत तिसरी गोष्ट सांगितली शास्त्रीयता आहे. म्हणजे लगेच सहज तुम्ही म्हणाल ती सेवा होत नाही, त्यातली शास्त्रीयता तुकाराम महाराज म्हणतात. पण या ठिकाणी जे जे काही करीतो देवा, जे जे काही करीतो देवा, काही करीतो देवा तेथे सेवा समर्पे. तर सेवेत एवढी अवघड गोष्ट आहे. आणि चौथा मुद्दा सांगायचा थोडक्यात सांगतो, संपवतो, लांब थोडस त्रास करेल. चौथा मुद्दा पण हेच कळलं पाहिजे. आता हा बघा त्रास आहे का तुमच्या डोक्यावरून जाणार की पण तरी सांगणार आहे पुढचं. चौथा मुद्दा असा आहे, सेवा ही सेवेला मान्य व्हावी लागते. तुमच्या मनाने तुम्हाला मनाला वाटेल तशी, वाटेल तेव्हा तशी करून चालत नाही. केलेली सेवा ही सेवेला मान्य व्हावी लागते अशा प्रकारे. आणि जर ती मान्य नाही झाली तर ती सेवा ठरत नाही महाराज.
मला महाभारतातलं उदाहरण सांगतो. ज्या कालामध्ये पांडवांचं युद्ध झालं, दुर्योधन मृत्यू समय एका तलावाच्या काठाला पडला होता. भीमदादाची मांडीला गदा लागली आणि अंतकाळ व्याकुळ होऊन पडला होता, मरणाची वाट पाहत होता. आणि अशा कालामध्ये त्याचा जीवलग मित्र अश्वत्थामा तिथे गेला आणि आपल्या राज्याची ही देणी पाहिली तर खूप वाईट वाटलं. महाराज, तुमच्याकरता, तुमच्या प्रियकरता मी काय करू? तो म्हणला, काय नाही, मला फक्त एकच ऐकायचंय, पांडवाचा कोणी मेला, पांडवापैकी एक मेला का? पहिला अर्जुन मेला का नाही? मग कोणीतरी पांडव मेले पाहिजे, मला एवढी शेवटची इच्छा माझी पूर्ण कर. अश्वत म्हणला, ती फार सोपं आहे म्हटलं. ठीक आहे, पांडवांची गोष्ट पाचीची पाची ठार करून येतो म्हटला. मग तू युद्धात पुढे गेला होता कोणाचा झालं. शिबिर होतं, गंगेच्या काठाला होतं. आमचं महाराज न सांगता तुम्हाला कळू येते, आंतर भगवंताला ही सगळी गोष्ट माहिती होती. एका तंबूत झोपलेले होते. अरे म्हणजे आज पर्व काळे, त्याला गंगेला स्नानाला जायचंय, पहाटे श्लोक उठून जायचंय. मग उठवलं ते. पांडव गेले, द्रौपदी गेली. ते पांडवांचे 5 मुलं होते, ते द्रौपदीची 5 मुलं. त्यांना उठवलं, ते उठतच नव्हते. जा म्हणे, तुम्हाला इतक्या सकाळीच काय करायचं, आम्हाला झोपवा देत, तुम्ही काय म्हातारी माणसं, तुम्हाला झोप येत नाही, आमचं तुमचं काय झालं. आता भगवंताची जर काय कर्माची गोष्ट आहे, कठीण गोष्ट आहे ती. गेली. अश्वत्थाम्या आला. ते 5 मुलं झोपलेले असताना खड्ग घेऊन आलेने कचा 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 5ही मुंडके कापले आणि त्या शेंड्या धरल्या. अशा रक्त निथळत गेला. सकाळी जोर झाली, राजा बघ, तू म्हणला ना पांडव मारले पाहिजे, 1 नाही 2 नाही 5 पांडव मारून आणले. आता तुझं समाधान झालं का? आणि दुर्योधनाचे डोळे उघडून वर उतरून, अरे अरे चांडाळा, काय केलं? अरे माझ्या पोळला पण पाणी पाजायला कोणी ठेवलं नाही. अरे मूर्ख, काही पांडव नाही, ते पांडवांचे पुत्र आहेत, काय केलं तू? आमचं पोळ पण नष्ट करून टाकलंस तू. जा बेटा, म्हणजे तुला मी शाप देतो, तो असंच मरत असेल. सेवा केली नाही का ते? सेवेला मान्य झाली का ती गोष्ट? नाही मान्य झाली. वो एक उदाहरण भरपूर झालं. सेवेला ती सेवा मान्य झाली पाहिजे. अशा प्रकारे संपवतो विषय माझा. मग आता सेवेमध्ये दुर्लभता येते, सेवेत गहनता येते, सेवेत शास्त्रीयता येते आणि सेवेमध्ये सेवा मान्यता येते. आणि एवढ्या गोष्टी कठीण असताना तुकाराम महाराज सहज म्हणतात, जे जे काही करीतो देवा आणि ते ते सेवा समर्पे. असं काय म्हटलं तुकाराम? का म्हटलं तुकाराम महाराजांनी अभंगात? महाराज म्हणतात, जे जे काही करीतो देवा. पहिली गोष्ट असते जीवदृष्टीने सेवा केली जाते, उपासना दृष्टीने सेवा केली जाते. दुसरी गोष्ट असते आत्मदृष्टीने आणि तिसरी गोष्ट असते ही ब्रह्मदृष्टीने. विठाल विठाल. सेवा करण्याचा अर्थ मुक्ती प्रयोजका विद्या सेवा, मुक्ती प्रयोजका क्रिया सेवा, मुक्ती प्रयोजका वचन सेवा आणि मुक्ती प्रयोजका चिंतन, याला सेवा असं म्हणतात. केलेलं चिंतन म्हणजे थोडक्यात सेवा ही नेहमी 3 रूपात विभागल्या जाते, कायाने, वाचेने आणि मनाने. तुकाराम महाराज म्हणतात, या ठिकाणी मी जी क्रिया करतो ती सर्व सेवा म्हणून करतो. महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा कर ही क्रिया आहे. तुका म्हणे देवा कर जोड. तुका म्हणे देवाने हीच माझी भोळी सेवा, याला क्रिया असं म्हणतात. आणि अशी क्रिया करणं यालाही तुकारामाने सेवा असं म्हटलंय. महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची निराशी गा देवा आणि तुझी चरण सेवा
ही क्रिया आहे, ही क्रियात्मक सेवा असते. इंद्रियांच्या द्वारा केल्या जाणारी मंदिर झाडणे, पुष्प आणणे, देवाला स्नान घालणे, आरती करणे, पोशाख घालणे, ही सगळी सेवाच असते. याला कायिक सेवा म्हणतात. हे क्रियेच्या द्वारा केले जाते, याला कायिक सेवा असं म्हणतात. दुसरी वाचिक सेवा असते. पारायण करणे, गाथापाठ करणे, हरिपाठ म्हणणे, पाठांतर करणे, विद्येचा अभ्यास करणे, ही वाचिक सेवा असते. वाणीने केल्या जाणारी सेवा. करीतो जे काम करीतो जे काम तू काय करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम. तुकाराम करीतो जे काम माझी सेवा तुझे नाम, म्हणजे तुझे नाम ही माझी सेवा आहे. नामस्मरण करणं ही भगवंताची सगळ्यात श्रेष्ठ आणि महत्वाची सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणतात काय सेवा ते आवडी उच्चाराने भेदा भेद काम नवीन पद्धती घेणार कडी नाही वाजत असं असं प्राणी वाजत असं टन 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 गेलं उतरून सगळे लहान तसे मोठे सगळे बोट करतात प्रत्येक टन 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 वाजवलं सांगायचं काय करायचं नक्की त्याला काय असं द्या. सेवा ती आवडी उच्चारावे नाम आणि भेदा भेद काम म्हणजे भगवान नाम. थोडक्यात त्याला वाचिक सेवा असं म्हणतात. कायिक सेवा, वाचिक सेवा आणि तिसरी मानसिक सेवा आहे. मनाने चिंतन करणं. तुका म्हणे देवा आणि चिंतन हे तुझी सेवा. भगवंताचं चिंतन करणं, स्मरण करणं ही भगवंताची सेवा आहे. नामस्मरण करणं ही भगवंताची सेवा आहे. किंवा क्रियेने काय करणं ही भगवंताची सेवा आहे. चिंतन समयी याला मानसिक सेवा असं म्हणतात. प्रत्येक वेळी तुम्हाला कायिक सेवा करतील असं नाही, प्रत्येक वेळी वाचिक सेवा करतील असं नाही. मग अशा कालामध्ये मानसिक सेवा करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात मनाने सेवा करणं ही भगवंताची सेवा आहे. मग जे जे कायेने करतो ती ती तुझी सेवा आहे. मग जे जे वाणीने बोलतो ते ती तुझी सेवा आहे. जे जे मनाने चिंतन करतो ते ती तुझी सेवा आहे. समजलं तुम्हाला? मी मनात एखाद्याचा फोन करायचं चिंतन चाललं होतं, सेवा आहे का नाही? मी तुम्हाला सेवा देत होतो, मग सेवा आहे का ते? मगच काय लावायचं ते? वाचने करणे सेवा बरोबर आहे, काही नाही करणे सेवा. पण जे जे करतो मी एखाद्याची मुस्कळीत मारली, मग जे जे करतो ते सेवा समर्पित होते का? ते लागत आहे का? ते नाही लागत ना. मग आता तुम्हाला सांगितलं सगळ्या क्रियात्मक सेवा सांगितली, वाचात्मक सांगितली आणि मनात्मक सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात अवघ्या उपचारा एक
घ्यावी घ्यावी माझी सेवा विठोबाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा क्रियात्मक जे जे केलं ती सेवा आहे, वाचने जे जे केलं ती सेवा आहे. आणि मग नामस्मरण ही सेवा का, पूजा करणं ही सेवा का, तर याला उपासनात्मक सेवा म्हणतात. ही जीवदृष्टीने असते. यात उपास्य असतो, उपासक असतो आणि त्यात मध्ये उपासना असते. उपास्य, उपासक आणि उपासना यामध्ये त्रिपुटी असते. तीही तुकाराम महाराजांनी सेवा सांगितली. ही सेवा नाही चालत या अभंगामध्ये. या अभंगातली ही सेवा नाही चालत. ही लक्षात आलं असेल तुमच्या ती गोष्ट. ही सेवा नाही सांगितली. बरोबर आहे का नाही. नंबर 2, आत्मदृष्टीने बऱ्याच वेळा सगळ्यात आत्मा पाय जातो. आत्मा गिरिजामती सहचरा प्राणां शरणं गृहं पूजा ते विविधो भोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पाणी सर्वा गिरो यत यत कर्म करो मी तत्तत अखिलम शंभो आत्मा तो आत्मदृष्टीने सर्वभूती पाय एको देव सर्वभूतेषु गूढः सर्व भूतांतर परमात्मा आहे असं समजून सेवा केली जाते. बरोबर आहे का नाही. सर्व भूती पाय एक होतं. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव शोपाके च पंडित समदर्शन. मग आत्मरूपाने सेवा केली जाते का नाही. आत्मरूपाने सेवा केली जाते. आता पहिली सांगितलेली सेवा ती ही सेवा आहे का ती, त्याच्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. नाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं का नाही. गाढवाला पाजलं का गाढवातला परमात्मा पाहून पाणी पाजलं. नामदेव महाराजांनी कुत्र्याला भाकरी टाकली, तूप टाकून कुत्र्याला टाकली का कुत्र्यातला परमात्मा त्यांना ज्ञान झालं. परमात्म्याचं ज्ञान झालं. आम्हाला कुत्र्यातला परमात्मा दिसतो का कुत्रा दिसतो. तुम्हाला काय दिसतं. तुम्हाला नाथ महाराजांना गाढवातला परमात्मा दिसला. मग आता नाथ महाराजांनी गाढवातला परमात्मा ओळखला. आपला परमात्मा दिसतो का गाढव दिसतो. कोणता. 2 पायाचा. तुमच्याकडे 2 पायाचे गाढव आहेत. उच्चवीर दुपाई नको तिकडे लांब जायचे. मग आता ही गोष्ट खरी आहे आत्मदृष्टीने. पण या बंगत हे पण नाही चालत. ते हे पण नाही चालत. ते कारण का गाढव दिसलं ना. गाढव स्वीकारल्याशिवाय परमात्मा कसा पाहशील. कुत्रा स्वीकारल्याशिवाय परमात्मा कसा पाहशील. याला आत्मदृष्टी म्हणतात. पहिले तुम्हाला देहदृष्टीची सेवा सांगितली. ही आत्मदृष्टी सेवा आहे. त्यातला आत्मा जाणून सेवा आहे. त्यातला आत्मा जाणून आत्मातून गिरिजामती तुम्हाला सांगितलं. सर्वभूतेषु गूढा एक परमात्मा आहे किंवा सर्वभूती पाय. हे सगळं म्हणजे परमात्मा पाहतो. त्या परमात्म्याला जाणून सेवा करतो. तो कायेने पण करतो, वाचने पण करतो, मनाने पण करतो. पण या अभंगात तो अर्थ लागत नाही. विठार विठार या अभंगात जे जे काही करीतो देवा तेथे सेवा समर्पे. याचा अर्थ काही करतो, काहीही करतो ती सेवा होते. काहीही करतो. अधर्माची सुद्धा धर्म होतो. तो अधर्माचा पण धर्म होतो. आणि मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट का होती, कशी होती ते. असं म्हणजे याचा अर्थ अधर्माला धर्माचं रूप येतं आणि वाईटाला पण चांगलेच रूप. हे जे काही करीतो देवा तेथे सेवा समर्पे. काय त्याचा अर्थ. याचा अर्थ असा आहे, जर तोंडाने शिव्या दिल्या ती पण सेवा समर्पितो नाही आणि तेव्हा सेवा समर्पो नाही. समर्पे ती सेवाच होते. सेवाच होते ती आपोआप. करता नाही. तिथं करता नाही, करविता नाही, कर्म नाही, क्रिया नाही. करणारा तिथं शिल्लकच नाही. तिथं त्रिपुटी शिल्लक राहत नाही. त्याला ब्रह्मदृष्टी असं म्हणतात. जे जे काही करतो देवा ते सेवा समर्पे. अशा प्रकारे तुम्हाला त्या पुढचं उदाहरण सांगतो. म्हणजे आणि तया करण्या आतू घडो का त्रैलोक्याचा घातू परी तेने केली ही मातू. बोलू नये.
पण हे काय, मग जर ते लोकांचे मुंडके तोडले तर त्याला काय म्हणायचंय, त्याला काय म्हणायचंय, काय म्हणायचं हा, अरे वा, काय म्हणायचं त्याला सर, काय म्हणायचं त्याला हा, तुम्ही कसं काय म्हणायचं, मग तुम्हाला काय कीर्तन कळत, काय म्हणायचं हरिकर महाराज, त्यांनी लोकांचे मुंडके तोडले तर त्याला काय म्हणायचं, ह्या अभंगातला अर्थ आहे, हा अभंगातला हा अर्थ आहे. तया करण्याही आतू, त्याच्या कृतीमध्ये जे येतंय ते करण्याही आतू, घडे कात्रे लोक्याचा घातू, पण तिने केला ही मातू, तो करता नाही, ब्रह्मदृष्टी आहे, त्याचं शस्त्र ब्रह्म आहे, तो करणारा ब्रह्म आहे, आणि ज्याच्यावर घडतं तेही ब्रह्म आहे. त्यामुळे जे जे काही करीतो, जे काही करतो ते, मी जे काही करीन, सजन कसं मांस तोडीत होता, विकीत होता, ती दृष्टी ब्रह्मदृष्टी होती का, ब्रह्मदृष्टी होती. मग आता काय, जे जे काही करीतो देवा, क्रियात्मक, मी जे जे काही करीतो ती सगळी सेवा घडते. जे जे काही करतो म्हणजे वाईट पण करतो, वाईट पण बोलतो, वाईट पण करतो, हे सगळ्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या कक्षेत येत नाही, तुमच्या कदाचित डोक्याच्या बाहेरून जायचं, पण ही गोष्ट त्याचं जे जे काही करतो देवान ते सेवा समर, ती सेवा समर, सेवाच होते ती. आता त्याचं काय त्याचं मर्म सांगतो का, सेवा कधी होती, तुम्ही नामस्मरण केलं म्हणजे नामस्मरण घडत नसतं. नामस्मरण करत असताना ती वृत्ती भगवंताच्या आकारकार झाली पाहिजे. नामस्मरण रामकृष्ण हरी होताना पुढे रामकृष्ण हरीची मूर्ती तोंडासमोर डोळ्यासमोर किंवा मनात येईल, आणि नामस्मरण म्हटलं तेव्हा ती वाचीची सेवा होत असते. क्रियात्मक क्रिया घडत असताना ज्याच्यावर क्रिया घडते त्या कला, त्या क्रियेमध्ये, त्या वृत्तीमध्ये परमात्म्याची भावना असेल तर ती क्रिया तुमची सेवा करतात. हा भावनेतला विषय, हा शब्दातला विषय. नामस्मरण रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण झालं कारण रामकृष्ण आहे, रामकृष्ण झालं कशा, रामकृष्ण आहे, कशा माळेला त्रास देतो मला, अरे आपल्या लहानकडे कशाला ते सोंग आहे, अरे मनातून बंदच कस काय होतं, रामकृष्णाचं स्मरण बंद कस काय होऊ शकतं, काय हे सोंग आहे, काय माप द्यायचं काय कोणी, कशाला सोंग, कारण त्याचं एकत्र बसून कर ना. इथं काय सोंग, इथं कीर्तन चाललं का ते बसते, अरे कीर्तन चाललंय मूर्ख, इथं कुठं झडीत मोठ धरतो, इथं रपा रपा पाऊस पड, ऐकायचं काय चिंतन ते पाहत, तिथं रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे अशी महामूर्ती. कीर्तनात बसलं, पाण्यात बसलं, कोण व्यासपीठावर गेलं, आता ती मोठी मोठी माणसं करतात, त्यांना आपण काय म्हणू, त्यांना काय म्हणू, किंवा ड्रामा म्हणजे ड्रामेचं मी त्याच्या लई ही ड्रामेची माणसं आपल्या डोक्यात बसतात, यांनी परमार्थात कलंकित केलं, काही ते मोक करत असं काय चाळा जसं आहे जीवन गंगेसारखं ठेवा, गंगेसारखं जीवन एकदम आजच आहे तसं वाच, जसं आहे तसं राहिलं पाहिजे माणसाने. पहिले दिवस आश्रमाचं भार ती माणसाची अंग कपडे घालून बघा, मला पाहायला ते माणसं आता मी माझी लुंगी असते अंगात बरेल असतं, मी असंच असतो 24 तास, त्यांना वाटतं माझ्या पाहते, नाही त्यांना तिकडं पाहते, गेले कुठच्या खात म्हणजे काय बंद करायचं, मी कशाला पण आपले ड्रामा बोलतो, ते आली माणसं का फेकत बांधता ठेवून, आणि हे गुलामगिरी कोणी सांगितली तुम्हाला, हे गुलामगिरी कशाला परमार्थ करताय तुम्ही, कशा काय माणसं मुद्दामच बाळासारखं कपडे चोमुळे हे कसे करतो तू, चोमुळे मोळायचे करायचे, मळकेच घालायचे, मग ते थोडं बांधून घ्यायचं, नको करू. रोजचं जीवन जसं आहे तसं राहू दे, क्लिअर जसं आहे तसं राहू दे, असं आहे. काय तुकाराम महाराज म्हणतात, नाही नाही ते नाही, ते सांगा विठाल नामाचे चिंतन प्रगट पसारा, हा सर्व तुकाराम जे ते जशा अवस्थेत, ज्या वर्गात, ज्या आश्रमात, ज्या अवस्थेत, ज्या पोषकात, ज्या लिंगात, ज्या अधिकारात तू जसा आहे तसा भगवान तुला स्वीकारायला तयार आहे. तू असंही केलं तरी चुकत आणि तसंही केलं तरी चुकत. वैराग्याच्या गोष्टी, प्रेमाच्या गोष्टी, त्यागाच्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही माईकवर बोलता, तुमच्या इतका महामूर्खात कोण. वैराग्याच्या गोष्टी याच्यावर कशी काय बोलू शकता, आणि ती गोष्ट बोलण्यातला विषयच नाही, तो त्यागाची गोष्ट बोलण्यातला विषय का, तो नाही, तो मनातला विषय, तो आचारातला विषय. ज्यावेळी तुम्ही याच्यावर बोलून दाखवता त्यावेळी तो ड्रामा येतो, तो त्याला काय अर्थ नाही. जाऊ द्या, कशा काय सांगत तुम्हाला नाही ब्रह्मदृष्टी, हा त्याच्याकडून जे काहीही जरी घटना ते सांगा, ती क्रिया
त्या क्रियेच्या भावनेत परमात्मा असेल तर ती क्रिया उपासनेत पण ती सेवा करते. नामस्मरण करत असताना त्यात जर ती भावना असेल तर ते नामस्मरण करतात. चिंतन करताना तीच गोष्ट आहे. नुसतीच क्रिया केली, पूजा करत असताना माझ्याकडे विद्यार्थी ते दिनकर मोर त्याचं नाव, ते पोर असतं त्याची विचित्र पोर आंघोळ करून आलं का पोर त्याची काही मुद्दाम त्याची भोंगडी तोडायची काय तोडायचं. मग ते गंधराव देवाची मूर्ती असते गंधराव ह्या नालायकाचं मी कधी नाव घेत नाही, पण हे नालायक नुसतं माझे थोडी करतो त्याच्या हलकटा लावून करतात. आता ते नालायक हलकट मधून गंध कोणाला देतो हे जे काही करतो ते सेवा समर्पित. आणि मग ती गोष्ट आहे. तर हे तुम्हाला उदाहरण सांगितलं. मग तुझ्या कालामध्ये कर्ता कर्म आणि क्रिया यात कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही. गवळणीने व्यभिचार करून सेवा झाली का नाही. आता पतीचे आज्ञा उल्लंघन करणं हा शास्त्रात दोष आहे. गुरुचे आज्ञा उल्लंघन करणं शास्त्रात दोष आहे. सांगितलंय का नाही दोष सांगितलाय. पण गुरुचा डोळा जरी फोडला तो शास्त्र त्याला परवानगी जे जे काही करतो तेव्हा त्या पतीची आज्ञा उल्लंघन केली तर तिथे त्यांची सेवा झाली त्यांची. ती तुकाराम महाराज म्हणतात काय आड आला म्हणून फोडीला डोळा आणि गळीने आंधळा शुक्र केला. बरोबर आहे का नाही. मध्ये काय ती सेवा झाली काय झाली त्याचं उत्तर तुकाराम महाराज सांगले. म्हणजे त्यांनी त्याच्या गुरुच्या डोळ्यात दरवाची काढी घातली आणि डोळ्यात फोडून टाकला. बरोबर आहे का नाही. मग असं आहे काय उल्लंघनी भ्रताची आज्ञा आणि अन्न ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. त्या भ्रातारांना तिने ठोकरलं. महाराज पतिव्रता होत्या पण भ्रातारांनी नवऱ्याला ठोकरलं आणि भगवंताला अन्न घेऊन गेल्या. दोन. आणि तिसरी गोष्ट गवळणी करती देवाची व्यभिचार आणि सांडोनी आचार भ्रष्ट होते. गवळणी देवाशी व्यभिचार केला का नाही. त्या ब्राह्मण पत्नीने पतीची आधी उल्लंघन धर्म झाला की अधर्म झाला. अधर्म झाला पण ती सेवा घडली. ती सुद्धा सेवा का घडली. ती तुकाराम महाराज म्हणतात देव जोडे तरी देव जोडे तरी. उद्यापासून हा धर्म महाराज सांगले हा धर्म केला तरच देव जोडतो. मी याला महाराज आहे तुम्ही देव जोडे तरी. जर देव जोडत असेल तर जळो ती तेथे उपजविती अंतराय. तुझे मंदिर असेल पूजा असेल हार असेल आरती असेल पण जर भगवंतातून वृत्ती जर अंतर पडत असेल तर तुकाराम त्याला आग लागतो. जळो तिथे ती उपजविती अंतराय. पण सायासाची जोडी माझे प्रयत्न फक्त एक माझ्या वृत्तीचा विषय तो झाला पाहिजे. वृत्ती जेव्हा परमात्म्याशी एक रूप होते त्याला सेवा म्हणतात. क्रियेतून कर की वाचतून कर की मनातून कर हा यातला मुद्दा आहे. समजलं तुम्हाला. मग अशी जी गोष्ट असते मग त्या काळात त्या महात्म्याचे जे जे काही करीतो देवा त्या त्या कालामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवं तो बोले ते स्तवन देखे ते दर्शन. तो घाण पाहतोय तो वाईट पाहतोय एखादा खून पाहतोय ते भगवंताचे दर्शन आहे. आणि आपण भगवंताची मूर्ती पाहत असताना आपलं दर्शन नाही कारण आपल्या डोळ्यापुढे दगडच दिसणार आपल्याला. लक्षात येत तुमच्या ती गोष्ट. म्हणजे याचा अर्थ बोले ते स्तवन तो शिवाय तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते तो शिवाय देतोय का नाही. मग त्याच्या शिव्या आहेत का ते वेद शब्द आहेत ते. मग तसं आता ह्यो बडबड तो शिव्या देतोय का. भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बोले ते स्तवन. तो जे जे काही वाईट बोले ते माझं स्तवनच आहे. तो देखे ते दर्शन. ते जे मग काहीही जरी पाहिलं तर तो मनाच पाहतो कारण त्याच्या दृष्टीने जगत नाही. त्याच्या दृष्टीने आकार नाही. त्याच्या दृष्टीने विकार नाही. त्याच्या दृष्टीने एकमेव परमात्मा. त्याच्या दृष्टीने एकमेव परमात्मा जे जे दृष्टी दिसे ते ते ब्रह्मरूप. आणि त्यामुळे ह्या शब्दातही परमात्माच आहे आणि वाईट शब्दातही परमात्माच आहे. चांगल्या कृतीतही परमात्माच आहे आणि वाईट कृतीतही परमात्माच आहे. त्यामुळे जे काही करतो ते सगळी सेवा करते तुकाराम महाराज. तो कल्पितो जपो माझा. तो करी ते तुझी पूजा. तो कल्पितो जपो माझा. तो असे तेच कपिध्वजा समाधी माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असं आहे तो करी ते तुझी पूजा. मग तेच काही तुम्हाला सांगा पहिली गोष्ट तू एखाद्याला मारीत जरी असला ती माझी पूजाच आहे. कारण तुम्ही पूजा करत असताना भगवंतावर हात लावता भगवंताचे. पण तो काही वाईट गोष्टी करतो त्या काळात त्याच्या दृष्टीने तो भगवानच आहे ना. तो त्याच्या दृष्टीने जर ती दुसरी गोष्ट तो जे करतो ती भगवानच आहे त्याच्या दृष्टीने ती गोष्ट
म्हणून याला काय म्हणतात ती ब्रह्मदृष्टी. ही आत्मदृष्टीच्या पुढची ब्रह्मदृष्टी आहे. त्यामुळे असं तरी ते तुली पूजा, तो कल्पितो जप माझा, त्याने कोणतीही बडबड केली तर ती माझा जपच आहे. जे काही करेल ती माझी पूजाच आहे. आणि तो असे त्याची कपी ध्वजा, तो उड्या जरी माहीत असलं तर त्याची ती समाधीच आहे ती, असा प्रकार आहे. आणि म्हणून जाऊ दे, संपवतो तुम्हाला आता, विषय संपवून टाकतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे काही करीतो देवा ते ते जेवा समर्पे, भेद नाही सर्वात मला. मी तुकाराम महाराज म्हणतात, माझा आणि तुझा येत किंचित भेद नाही. मग त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं, गोडपणे जैसा गुळ तसा देव झाला सकळ. उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. आता हे ठराविक माणसाला ऐकायची. उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. बरोबर. हेम अलंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही. दागिना आणि अलंकार, सुवर्ण आणि अलंकार यात भेद आहे की अभेद आहे? गुळ आणि गोडी यात भेद आहे की अभेद आहे? हो, हो. सुवर्ण, तुम्ही कोणता अलंकार, तुमच्या बुद्धीत अलंकार आहे. सुवर्ण अलंकार हा काय भेदच नाही, हा काय प्रश्नच येत नाही. ज्ञानेश्वर म्हणतात त्याच्यापेक्षा फार गोड दृष्टांत महाराज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी, गुदकी कल्लोळू कापरी परमळू रत्नी बुजाळू अनन्य जायचा. आता याला काय दृष्टांत देत महाराज, काय तेवढ अंग काटा शेरा येतो महाराज. गुदकी कल्लोळू, अरे लाट आणि पाणी हे एक आहे का दोन आहे? उदकी कल्लोळू कापरी परमळू, कापरातून परिमळ काढला तर कापूर वेगळा. कापूर आणि परिमळ जसा आहे तैसा, काय भेद नाही सर्वात मना. कशाप्रमाणे? कापूर आणि परिमळ भेद नाही सर्वात मना. कशाप्रमाणे? उदक आणि कल्लोळ भेद नाही सर्वात मना. कशाप्रमाणे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का रत्नी उजाळू, रत्न असतं आणि रत्नाचा प्रकाश पडला. प्रकाश आणि रत्न वेगळं आहे? नाही नाही नाही, प्रकाश आणि रत्न वेगळंच नाही. प्रकाश रत्न वेगळं करता येत नाही. उदक लाटा वेगळ्या करता येत नाहीत. कापूर आणि सुगंध त्याला वेगळं करता येत नाहीत. आणि म्हणून काय किंबहुना तंतू आणि पटू मृत्युका आणि घटू, काय ते पुढे तंतू आणि पटू मृत्युका आणि घटू तैसा तो मध्ये एक वटू तोच माझा. म्हणजे तसा तो इतका माझी एक रूप झालाय. माती मृत्तिका आणि घट वेगळं करता येत नाही. तंतू आणि पट वेगळं, तंतू वेगळे केले त्याला पट म्हणताच येत नाही. तंतू म्हणजे पटच आहे, मृत्तिका म्हणजे घटच आहे, घट म्हणजे मृत्तिका आहे. इतका अभेद असल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणतात, मग जे जे काही करी तू देवा ते सेवा समर्पे विठोबा.